नमस्कार, मी विनोद पाटील. मी सचिव म्हणून काम बघतो विवेकानंद प्रतिष्ठानमध्ये. आमच्या संस्थेला जवळपास 35 वर्ष पूर्ण झाली आणि 35व्या वर्षामध्ये आम्हाला शासनाचा A+ शासनाचे जे परीक्षण असतं स्कॉपचं, त्या स्कॉपच्या परीक्षणामध्ये A+ ग्रेड मिळाला. तर आमच्या एका शाळेला नाही मिळाला. आमच्या CBSE परोड शाळा आमची आहे, म्हणजे दुसरी एक श्रवण विकास मंदिर आहे आणि तिसरं आमचं शानबाग विद्यालय जे मराठी माध्यमाची शाळा आहे. तिन्ही ठिकाणी आम्हाला A+ ग्रेड मिळाला. विद्यार्थी हितासाठी काम करत असताना आम्हाला शासनाने असं गौरवान्वित करावं यासाठी मी शासनाचे धन्यवाद करतो. आमचे सगळे प्रकल्प त्यांनी स्वतः बघून त्यांनी आम्हाला हे मानांकन दिलेलं आहे आणि मानांकन ही मोठी गोष्ट नाही आहे, पण विद्यार्थी हितासाठी काम करणाऱ्या संस्थेला कोणीतरी प्रमोट करतं आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल मी शासनाचे आभार मानतो आणि आमच्या सगळ्या टीमचं एकदा कौतुक करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र संविधान. काशीनाथ पलोड पब्लिक स्कूल जळगाव या शाळेला एक A ग्रेड मिळालेला आहे. शालेय नामांकन गुणवत्ता यादीमध्ये आराखड्यामध्ये A ग्रेड मिळाल्याबद्दल त्या शाळेचे जे HM आहेत प्रवीण सोनवणे सर हे प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. प्रवीण सर, आपलं TV24 नॅशनल न्यूज आणि आवाज भारत न्यूजमध्ये आपलं हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. एक चांगल्या प्रकारचं A ग्रेड आपल्या शाळेला मिळाले सर. पण आपल्या शाळेचा या पंचकृषीमध्ये एक चांगल्या प्रकारचं नावलौकिक आहे. शाळा चांगली प्रसिद्धी जोतामध्ये A ग्रेड मिळाल्याच्या संदर्भात, निवडीच्या संदर्भात थोडक्यात काय सांगा? तर A ग्रेड आपल्याला मिळालं, त्यामध्ये राज्य शासनाची जी टीम होती ती इथे आलेली, त्यांनी प्रत्यक्ष शाळेला भेट दिली. आपण जे फॉर्म भरलेले होते त्याच्यामध्ये जे पुरावे जोडलेले होते ते पुरावे त्यांनी स्वतः पडताळले. एकूण एक कागदपत्र असेल किंवा फिजिकली शाळेमध्ये त्यांनी पूर्ण राऊंड मारून त्या गोष्टी त्या ठिकाणी त्या जागेवरती आहेत की नाही आहे त्याचं त्यांनी डिटेल व्हेरिफिकेशन केलं आणि मग ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांनी त्यांचे रिपोर्ट सबमिट केले आणि त्यानंतर मग ज्यावेळेस हे डिक्लेअर झाली यादी त्यावेळेस आम्हाला कळलं की आपल्या शाळेला ही A ग्रेड मिळालेला आहे. तर अशा प्रकारे त्यांनी पूर्ण ती प्रक्रिया इथे राबवली. म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी वगैरे करून व्हेरिफिकेशन करून आपली निवड झाली असावी या ठिकाणी मी प्रदर्शन नमूद करतो. सर, एक चांगल्या प्रकारे आपल्या शाळेचा नावलौकिक आहे आणि शाळा एक उत्तम दर्जाची अशी शाळा आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या गावाचे विद्यार्थी या ठिकाणी येतात, शिक्षण घेतात. बरं, आपलं आता फ्युचरमध्ये व्हिजन काय राहणार आहे, मानस काय राहणार आहे, काय सांगा? भविष्यातलं किंवा फ्युचरचं मानस आमचं असं राहील की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जसं सांगितलेलं की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना स्किल बेस एज्युकेशनवरती जास्त प्रमाणामध्ये भर द्यायचा. तर शाळा म्हणून आमचा मेन उद्देश तोच असणार आहे की आपल्या विद्यार्थ्यांना स्किल बेस एज्युकेशन आहे, 21st सेंचुरी ज्या स्किल्स आहेत त्याच्यावरती आपण भर देऊ. आणि एक छोटंसं ब्रीद वाक्य आम्ही घेऊन चाललेलो आहे की आपल्या शाळेतले जे विद्यार्थी आहेत त्यांना एक भविष्यातलं मोठं उद्योजक बनवायचं आहे, आपल्याला कर्मचारी नाही. तर वी आर हिअर टू क्रिएट एंटरप्रेनर्स नॉट एम्प्लॉई, या उद्देशाने आपण पुढे चालणार आहोत. तर त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना जेवढे स्किल्स देणं आम्हाला शक्य आहे तेवढ्या स्किल आपण शाळेमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा भविष्याचा आमचा उद्देश आहे. सर, विद्यार्थी हा विद्येच्या सागरात पोहणारा राजहंस असतो. विद्यार्थी आणि शिक्षक यांचं एक अतूट नातं असतं आणि एक चांगल्या प्रकारचा आपल्या शाळेचा एक नावलौकिक आहे. एक चांगल्या प्रकारचा एक गरुड झेप आपल्या शाळेने मारलेली आहे. तर या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये संदेश काय देऊ इच्छिता, काय सांगा? समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये मी एकच संदेश देऊ इच्छेन की विवेकानंद प्रतिष्ठान आपली जी संस्था आहे, ह्या संस्थेप्रमाणे ह्या महाराष्ट्रात किंवा भारतभर ज्या सर्व संस्था आहेत त्या सर्व संस्थांनी आमच्या संस्थेच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करावं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे काम करावं. हे भारतातले भविष्यातले नागरिक आहेत. आपण जर ह्या भविष्यातल्या नागरिकांना चांगल्या प्रकारे शिकवू शकलो, त्यांना चांगलं वळण, त्यांना चांगले संस्कार, चांगलं ज्ञान त्यांना देऊ शकलो तर डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली भारताचीच प्रगती होणार आहे. तर प्रत्येकाने जे शिक्षकी पेशा आपण निवडलेला आहे तो प्रामाणिकपणे पार पडावा, एवढाच माझा संदेश प्रत्येक शिक्षकाला आणि या समाजाला असेल. सोनवणे सर, एक चांगल्या प्रकारे आपण एक सविस्तर अशी माहिती देतात. सर, एक महत्त्वाचं की डॉक्टर B.R. आंबेडकर सेज द इम्पॉर्टंट स्टेटमेंट, टीच युनिटी अँड मेक स्ट्रगल. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. एज्युकेशन इज द फाउंडेशन ऑफ ह्युमन लाईफ. एज्युकेशन इज द पॉवरफुल ऑफ नॉलेज व्हिच यूज चेंज द वर्ल्ड. शिक्षणामध्ये जगामध्ये बदल घडवण्याची ताकद शिक्षणामध्ये आणि आपल्या एक चांगल्या प्रकारे आपल्या शाळेचा एक नावलौकिक आहे. A ग्रेड आपल्या शाळेला मिळालेली आहे, आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. तर हे जे A ग्रेड मिळालेलं आहे याचं श्रेय आपण कोणाला देणार, काय सांगा सर?
ह्याचं श्रेय कोणा एका व्यक्तीला देणं तरी अशक्यच आहे, कारण की आमच्या शाळेचे संस्था चालक आहेत, त्यांच्यासहित आमचे अध्यक्ष श्री डॉक्टर राजेंद्र ननवरे सर आहेत, उपाध्यक्ष हिमते आंबळकर आहेत, सचिव विनोदजी पाटील सर आहेत, त्याचप्रमाणे आमचे संपूर्ण विवेकानंद प्रतिष्ठानचे कुटुंब प्रमुख भरतदादा आंबळकर आहेत, त्यांच्यासहित माझे आदरणीय सर्व पालक, माझे सर्व विद्यार्थी प्लस माझ्यासोबत काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, या प्रत्येकाची ह्याच्यामध्ये काही ना काही कुठे ना कुठेतरी मेहनत आहे, हातभार आहे, त्यामुळे आज आम्ही एवढं सगळं अचीव करू शकलो. तर मी ह्याचं श्रेय या सगळ्यांना देईन. हे होते प्रवीण सोनवणे सर, आणि त्यांनी ए ग्रेड मिळाल्या विषया संदर्भात एक सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. आणि याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी. घरटेचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच बदारी कोलवड पब्लिक स्कूलने मारलेली आहे. यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे. पुण्याच्या आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे आणि आवाज भारत न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीला सोवाळे, TV24 नॅशनल न्यूज, आवाज